नमस्कार मंडळी, मी गायत्री आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या या नवीन व्लॉगमध्ये. बऱ्याच महिन्यांनी आपण म्हणू शकाल आम्ही हा व्लॉग घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी. खरं तर मध्यंतर काही एक दोन महिने आम्ही इंडियातच होतो, त्यामुळे कुठलाही व्लॉग आलेला नाही. फॅमिली टाईम होता, फॅमिलीबरोबर स्पेंड करायला थोडाच वेळ मिळाला होता आणि त्यामुळे तिथे काही आमची हालचाल नव्हती. परत आल्यावर इथं प्रचंड थंडी होती, म्हणजे अक्षरशः 3 डिग्री 4 डिग्री असं टेम्परेचर असल्यामुळे आम्हाला ॲडजस्ट होण्यातच तेवढा वेळ गेला की आम्ही कुठे बाहेरच पडू शकलो नाही. आत्ताच तुम्ही बघितलं असाल आपल्या लेफ्ट साईडला एक बोर्ड गेला, वेलकम टू न्यू साऊथ वेल्स. सो येस, आजचा आपला हा प्रवास आहे क्वीन्सलँडच्या बाहेर. आम्ही राहतो क्वीन्सलँडमध्ये, ब्रिस्बेन शहरात. ते क्वीन्सलँड हे राज्य झालं, न्यू साऊथ वेल्स हे दुसरं राज्य झालं, ज्याची सिडनी ही राजधानी आहे. सो आपण सिडनीला तर चाललेलो नाही आहे, पण नक्कीच न्यू साऊथ वेल्समध्ये एंट्री केलेली आहे. तिथल्या कुठल्या डेस्टिनेशन्सला चाललो आहोत हे तुम्हाला हळूहळू पुढे कळेलच. ओके, तर मी सांगत होते की विंटर्सचा सीझन सुरू आहे आणि त्यामुळे वातावरणात तर थंडी भरपूर आहे, प्रचंड आहे. पहाटेचं टेम्परेचर आपलं ब्रिस्बेनमध्ये सांगते मी, इतर राज्यात वेगवेगळं टेम्परेचर्स असतं. मेलबर्नमध्ये सर्वात कमी असतं, तर ब्रिस्बेनमध्ये आमचं पहाटेचं टेम्परेचर 3 ते 4 डिग्री असायचं. दिवसभराचं टेम्परेचर 20 डिग्री वगैरे असायचं. सो आणि संध्याकाळी परत 5च्या पुढे टेम्परेचर ड्रॉप व्हायचं. त्याचबरोबर आपलं सूर्योदय उशिरा 6:45च्या दरम्यान व्हायचा, सूर्यास्त लवकर 5च्या दरम्यान व्हायचा. सो दिवसही छोटे मिळायचे आपल्याला. तर हा जो सीझन आहे विंटर्सचा, त्याचं अजून एक वैशिष्ट्य असं आहे, तो म्हणजे हा आहे वेल्स माशांचा मायग्रेशन सीझन. सो हे वेल्स मासे जे आहेत ते ह्या सीझनमध्ये ट्रॅव्हल करत असतात. एप्रिल टू नोव्हेंबर हा त्यांचा ट्रॅव्हल करण्याचा पिरियड आहे. ते अंटार्क्टिकावरनं ट्रॅव्हल सुरू करतात आणि नॉर्थच्या साईडला जात असतात. पण साधारणपणे जून एंडपासून किंवा जून मिडपासून, जून एंडपासूनच धरा, जून एंड टू सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला ब्रिस्बेनच्या कोस्टल लाईनवर, क्वीन्सलँडच्या कोस्टल लाईनवर ते वेल्स स्पॉट करू शकता, तुम्ही वेल वॉचिंग करू शकता. सो हे सगळं डोक्यात ठेवून आजची आमची ट्रिप होती ती कोस्टल लाईनवरती, आणि त्यासाठी आम्हाला क्वीन्सलँड सोडून थोडंसं साऊथ साईडला जावं लागत होतं, ते म्हणजे न्यू साऊथ वेल्सला. तर ह्या ट्रिपची सुरुवात करत होतो आम्ही फर्स्ट डेस्टिनेशनपासून, ज्याचं नाव आहे ट्विड हेड्स. ट्विड हेड्स फेमस आहे स्टेट बॉर्डर मार्कसाठी. तर काय आहे हा स्टेट बॉर्डर मार्क? समोर आपल्याला जे त्रिकोणी आकारात दिसत आहेत पिलर्स जे दिसत आहेत, तो आहे स्टेट बॉर्डर मार्क. तर ट्विड हेड्स ते असं एक ठिकाण आहे ज्याचा थोडा भाग क्वीन्सलँडमध्ये येतो आणि थोडा भाग न्यू साऊथ वेल्समध्ये येतो. त्यामुळे त्याच्या मधूनच बॉर्डर जाते या दोन्ही राज्यांची, आणि त्याचा हा मार्क आहे, एक टुरिस्ट अट्रॅक्शन आहे. तर इथं तुम्ही लिटरली तुमचं एक पाय क्वीन्सलँडमध्ये असेल आणि एक पाय न्यू साऊथ वेल्समध्ये असेल. सो हा स्टेट बॉर्डर मार्कचा एक टुरिस्ट मॉन्युमेंट आहे, अट्रॅक्शन आहे म्हणू शकताय. थोडीफार तिथे माहिती दिलेली आहे क्वीन्सलँडबद्दल, न्यू साऊथ वेल्सबद्दल. आणि उजव्या साईडला आहे क्वीन्सलँड आणि डाव्या साईडला आहे न्यू साऊथ वेल्स. तर इवन तुम्ही रस्त्याच्या ह्या चौकाच्या डाव्या साईडला वेलकम टू न्यू साऊथ वेल्स असं बोर्ड बघू शकता, आणि उजव्या साईडला, त्या बोर्डच्या उजव्या साईडला आहे आपलं क्वीन्सलँड. सो असं हे एकदम म्हणजे अमेझिंग असं ठिकाण आहे. तर हे ठिकाणसुद्धा कोस्टल लाईनवरच आहे. ह्याच्या आपण गाडी जिथं लावली आणि चालत आलो तो समुद्रकिनाराच होता. तिथं मी तुम्हाला घेऊन जाईन थोड्या वेळात जेव्हा आपण रिटर्न गाडीकडे जाऊ. पण म्हटलं पहिलं जे आपण पाहायला आलो आहोत ते तुम्हाला दाखवावं. हे आहे ते मॉन्युमेंट. मध्ये तुम्हाला एक रेष दिसेल, पांढरी रेष खालच्या बाजूला, ती आहे बॉर्डर आणि त्या बॉर्डरच्या पलीकडे आहे न्यू साऊथ वेल्स, अलीकडे आहे क्वीन्सलँड. तर ही बॉर्डर आम्ही क्रॉस केली. आणि एक मजेशीर गोष्ट अशी की या ठिकाणी जर आपण समरमध्ये आलो, जेव्हा इथं डे लाईट सेव्हिंग चालू असतं, तर आपला घड्याळ तर पण बघायचं. जर आपण सपोज फॉर एक्झाम्पल म्हणते इथं 8 वाजता जर आपण आलो, क्वीन्सलँडच्या 8 वाजता, तर बॉर्डर क्रॉस केल्यावर आपलं घड्याळ आपोआपच त्याच्यात 9 वाजलेले असतात, कारण
डे लाईट सेविंगमुळे. सो हे असं एक ठिकाण आहे, समरमध्ये नक्की भेट द्या आणि हा मजेशीर अनुभव तुम्हीही घेऊ शकाल. तिथून पुढे आपल्याला चालत जायचं होतं. चालत यासाठी म्हणते आहे कारण पार्किंगचा खूप जास्त प्रॉब्लेम असतो. विकेंड्सला पार्किंगला जागा फार कमी मिळते, त्यामुळे पार्किंगचा प्रॉब्लेम असल्यामुळे आम्ही चालत जाणं प्रेफर करतो. असा एक मस्त टेकडी चढून आलो होतो आम्ही. नेक्स्ट पॉईंट बघायला जे होतं कॅप्टन कुक मेमोरियल अँड लाईट हाऊस प्लस पॉईंट डेंजर. सो पॉईंट डेंजर लुकआउट हा सुद्धा एक फेमस लुकआउट आहे व्हेल मासा स्पॉट करण्यासाठी. तिथे तुम्हाला घेऊन जाते आणि आम्ही हे जसं चालत होतो क्वीन्सलँडमधून आणि पलीकडचा रस्ता होता जिथून जी ती टेकडी दिसते तुम्हाला ती येत होती न्यू साऊथ वेल्समध्ये. सो उतरताना आम्ही साऊथ वेल्समध्ये उतरू असं विचार केला होता. पुढे काय होतं ते तुम्हाला कळेलच. सो हा आहे पॉईंट डेंजर लुकआउट. सो लुकआउट पॉईंट बेसिकली असे पॉईंट्स असतात जिथे बसायसाठी एक छान अरेंजमेंट असते, तिथून तुम्ही समोर नेचरकडे बघत बसू शकता. सो हा लुकआउट पॉईंट आहे समुद्राकडे बघत बसण्याचा. मस्त अथांग असा निळाशार समुद्र समोर पसरलेला होता आणि भरपूर सारं सर्फिंग करू शकू असाही हा पॉईंट होता. सो इथे बसणाऱ्यांना सर्फिंग करतेली लोकंसुद्धा दिसत होती. प्लस बाय लक जर तुम्हाला व्हेल मासा दिसला तर तोही दिसू शकतो. आता व्हेल मासा स्पॉट कसा होतो तर तो काय असा कडेनं जात नसतो की तुम्हाला इझिली स्पॉट होईल. खूप बराच वेळ इथं त्या समुद्राकडे टक लावून बघत बसलो तर व्हेल मासा दिसेल. आणि खूपच जास्त त्यांचं ग्रुपमध्ये मायग्रेशन सुरू असेल, तुम्ही लकी असाल त्या दिवशी त्यांचं ग्रुपमध्ये जर मायग्रेशन चालू असेल तर तुम्हाला ते इझिली स्पॉट होतात. पण जर एखाद दुसराच पास होत असेल तर त्यासाठी त्याला तिकडे टक लावून बघत बसावं लागतं आणि मध्येच तो असा पाण्यातनं बाहेर येतो, असं पाणी सोडतो श्वास घेताना आणि तुम्हाला तो स्पॉट होतो किंवा तो एक उडी मारतो पाण्याच्या वर तेव्हा तो तुम्हाला स्पॉट होतो. तर त्याचा हा पॉईंट लुकआउटचा आहे हा आजूबाजूचा परिसर. इथेही छोटे छोटे मॉन्युमेंट्स होते. हे एक अँकरचं मॉन्युमेंट होतं. तर हे सुद्धा मी कवर करण्याचा प्रयत्न केला आहे की लुकआउट पॉईंटवर पॉईंट डेंजर लुकआउट पॉईंटवर काय काय आहे हे तुम्हाला कळावं ह्याच्यासाठी. सो समुद्राचा कलर तर अतिशय सुंदर आहे आणि त्यात तो समुद्र अथांग पसरलेला आहे. एकदम आपल्याला आकाश आणि समुद्र एक होतील इथपर्यंत आपली नजर जाते आहे या ठिकाणावरनं. खूप भारी लुकआउट पॉईंट आहे. वारंसुद्धा प्रचंड सुटलेलं होतं त्या दिवशी. सो त्यातच पण ऊनही होतं त्यामुळे थंडी कमी वाजत होती. तर असा हा लुकआउट पॉईंट आणि इथे मग आम्ही व्हेल मासा स्पॉट होतो का हे थोड्या वेळ पाहण्यासाठी थांबलो होतो. थोडा वेळ या ठिकाणी बसून म्हटलं तुम्हाला एक गोष्ट दाखवायचीच राहिली. या चित्रात तुम्हाला फार लांब मोठ्या इमारती दिसत असतील तर ते आहे आपलं क्वीन्सलँडमधलं गोल्ड कोस्ट आणि ते इथूनही आपल्याला दिसतं. सो हा समुद्राच्या पलीकडच्या बाजूला गोल्ड कोस्ट आहे आणि अलीकडच्या बाजूला ट्विड हेड्स आहे. सो म्हटलं जाता जाता तुम्हाला तेही दाखवावं आणि मग पुढे जावं. सो ते पॉईंट लुकआउटच्या शेजारीच मी तुम्हाला मगाशी दाखवलं होतं ते म्हणजे कॅप्टन कुक मेमोरियल अँड लाईट हाऊस. तिथेही आम्ही आलो. थोडंसं टेकडीवर आहे ते. टेकडीवर म्हणजे 4 पायऱ्या चढून आहे ते. सो वरून समुद्र कसा दिसतो हेही कळतं आपल्याला. त्याचबरोबर खाली जे लॉन एरिया आहे तिथे डेस्टिनेशन वेडिंग्स होतात किंवा वेडिंग्स होतात असं म्हणू शकतो. वेडिंग लॉन किंवा लोकेशन आहे.
सो इथले वेडिंग्स ही फार सिम्पल असतात. एक 20-25 लोकांच्यात असतात. काही बॅकड्रॉप नसतं, काही डेकोरेशन नसतं, सिम्पल असतं. सो त्याच्यासाठी एक सुंदर असे हे लोकेशन आहे. तर पॉईंट डेंजर, ट्विड हेड्स, कॅप्टन कुक मेमोरियल अँड लाईट हाऊस आणि स्टेट बॉर्डर मार्क. सो हे आपलं बघून आता झालेलं आहे आणि आपण परतीच्या दिशेनं चाललेलो आहोत. सो गाडीकडे आपण चालत गेलो इथून आणि तिथे गेल्यावर ऑलरेडी 1 वाजून गेला होता. सो आम्ही आधी खायचं ठरवलं आणि नेक्स्ट डेस्टिनेशनला जायचं ठरवलं. सो तिथं समुद्राच्या किनारी एका लॉनवरती बेंचेस होते बसायसाठी, पिकनिक पॉईंट होता तो. सो तिथे आम्ही आमचा लंच केला, जो घरातूनच पॅक करून आणलेला तो लंच केला आणि आम्ही पुढे निघालो. सो आपलं नेक्स्ट डेस्टिनेशनसुद्धा एक लुकआउट पॉईंट होतं. सो बेसिकली इथे आपण बघायला गेलो किंवा इंडियात आपण कसं असतं, एखाद्या ठिकाणी जातो तर तिथे अनेक पॉईंट्स असतात बघण्यासाठी. म्युझियम्स असतात, मॉन्युमेंट्स असतात, हिस्टॉरिक प्लेसेस असतात, टेम्पल्स असतात, फोर्ट्स असतात, बरीच गोष्टी असतात. पण इथे तसं नसतं. इथे लोक निवांत येऊन बागेत पिकनिक करतात, हायकिंगला जातात, ट्रेकला जातात किंवा असं लुकआउट पॉईंट्सला येऊन बसतात नेचरकडे बघत. तर आपल्यालाही जसा देश तसा भेष म्हणतात तसंच आहे. सो असेच लुकआउट पॉईंट्स बघून इथलं नेचर आपल्याला एन्जॉय करायचं असतं. सो आमचे मोस्टली असेच व्हिडिओज असतात लुकआउट पॉईंट्सचे किंवा थोडेफार तिथल्या फेमस टुरिस्ट प्लेसेसचे. आणि आजचा मेन उद्देश आपला व्हेल वॉचिंग होता, त्यामुळे आपण मोस्टली कोस्टल एरियाजच फिरलो आहोत, कोस्टल रोड्सनीच गेलो आहोत. तर इथून निघून आपण नेक्स्ट डेस्टिनेशन जात होतो, त्याचं नाव आहे हॅस्टिंग पॉईंट लुकआउट. तर हॅस्टिंग पॉईंट लुकआउटसुद्धा फार फेमस आहे व्हेल वॉचिंगसाठी किंवा तो असा मेन हायवेवरती येतो लुकआउट. सो तो एक स्टॉप आहे फॉर बायकर्स, फॉर लाँग ट्रिप पीपल, की ते थांबून तिथे थोडंसं रिलॅक्स होऊ शकतात, रिज्युमिनेट होऊ शकतात. अँड हाच तो आहे हॅस्टिंग पॉईंट. परत तेच लॉन बसायसाठी, लॉन रिलॅक्स व्हायसाठी लॉन, आणि सर्व बाजूनं पसरलेला अथांग निळा समुद्र. तर इथे आम्ही जास्त वेळ थांबलो नाही कारण प्रचंड वारा होता. सो ह्याच्या पुढे आम्ही कुठं गेलो हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर आम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मी नेक्स्ट व्हिडिओ पार्ट 2मध्ये ह्याचा लवकरच टाकणार आहे. And to all the non-Marathi listeners, if you want to listen this in Hindi or English, please do comment and let me know. I'll convert all my videos in those languages also. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.